नमस्कार, मी प्रतिभा गलांडे मोरे, मोरेस वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. तर आता सध्या आपण आलो आहोत भोर तालुका आणि जिल्हा पुणे येथे असलेलं सुख ॲग्रो फार्म व कृषी पर्यटन केंद्र या पर्यटन केंद्राला भेट देण्यासाठी. तर आता आपल्या सोबत आहेत इथले सुपरवायझर रामेश्वर जाधव. रामेश्वर जाधव सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, आता आपण प्रत्यक्षपणे ह्या पर्यटन केंद्रावरती आपण पर्यटकांना कोणकोणत्या वेगळ्या सुविधा देतो ते प्रत्यक्ष जाऊन पाहूया. ठीक. ओके, चला पुढे जाऊया. हा एंट्रन्स आहे. पार्किंग एरिया कुठे? हाच. हा उचल. हा पार्किंग एरिया आहे, समोरचा दिसतोय तो रिकामी जागा. वा, बघा किती छान सगळीकडे ग्रीनरी मेंटेन केली आहे. हे बुकिंग ऑफिस आहे. हे पाहू शकता आपण किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे. इथे पर्यटकांना रिसीव्ह केलं जातं, त्यांचं वेलकम केलं जातं. आणि हा पर्णकुटीचा भाग. प्रशस्त जागा आहे, छान पर्यटकांना गप्पा मारण्यासाठी, निवांत बसण्यासाठी. पुढे जाऊया अजून आपण. आपल्याला इथे हा चाफा लावलेला दिसतोय. दोन्ही बाजूने पाहत असाल आपण तर खूप छान झाडं लावलेली आहेत. इथे पर्यटकांना राहण्याची सोय कशी केली जाते? हे 2 कॉटेज आहे. बंगल्यातला एक हॉल आहे, रूम आहे, एक कॅरेके हॉल आहे मोठा. ओके, समोर जो दिसतोय तो मोठा हॉल डॉर्मेंटरी आहे. स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल आणि ह्या 2 मोठ्या कॉटेजेस आहेत. आणि समोरच्या बंगल्यामध्येही पर्यटकांना राहण्याची सोय केली जाते. आता आपण ही एक कॉटेज आहे ती आतून बघूया. छान प्रशस्त कॉटेज आहे. एका रूम मध्ये किती पर्यटक बसतात? 3 लोकांची सोय आहे आणि एक्स्ट्रा जागा असल्यामुळे जर त्यांना गरज असेल तर आपण बेड वगैरे पण अरेंज करून देऊ शकतो. मोठा आहे ना, 10 रूम लोक बी राहू शकतात वगैरे पिण्यासाठी. लहान मुलांना खेळण्यासाठी थोडे इक्विपमेंट्स आहेत. आणि वरती बघू शकता की ही मचाण आहे आणि ह्या मचाणवरून पूर्ण कृषी पर्यटन केंद्राचा व्ह्यू दिसतो. आणि वरती सुद्धा बसण्याची सोय केली आहे. निवांत बसू शकता, चहा पिऊ शकता. सनराईज, सनसेट, दिवस मावळताना, दिवस उगवताना पाहू शकता. तो पाहण्यात एक वेगळीच मजा असते आणि आनंद पण असतो. आणि हा स्विमिंग पूल आहे. हे आपलं मलचेरीचे झाड आहे खाण्यासाठी. हे जे आपण पाहत आहे हे मलबेरी आहे, मलबेरीचे झाड. खूप छान लागतात खायला. पर्यटकांसाठी ही मेजवानीची आहे. आणि समोर एक डॉर्मेंटरी रूम आहे, मोठा हॉल आहे. इथेही पर्यटकांची राहण्याची सोय केली जाते. खूप मोठा प्रशस्त हॉल आहे. इथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पण होत असतील, इव्हेंट्स होत असतील आणि इंडोर गेम्स पण पर्यटक खेळत असतील. कॅरम बोर्ड वगैरे. हो, छान. आता एका वेळी इथे किती पर्यटक बसू शकतात? किती कॅपॅसिटी? 6 बेड आहे. खाली 5-6 गादी म्हणजे 10 लोक इथं 10 लोक आरामात बसू शकतात. एखादी मोठी फॅमिली आली असेल, जॉईंट फॅमिली आरामात अकोमोडेट करू शकतात. हे साईबाबांचं मंदिर. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः, जय जय साई नमो नमः. प्रत्येक कार्यामध्ये देवाचा आशीर्वाद हा असायलाच पाहिजे. छान, खूप सुंदर मंदिर आहे. आणि समोर आपण बघू शकतो की हे झाड आहे, उंबराचं झाड. आणि खाली बसायला मस्तपैकी पारा केलाय. हे कशाचं झाड आहे? रुद्राक्ष. हे रुद्राक्षच आहे. ओके, ग्रेट. हे
हे उंबर पण असंच येतात ना? मला असं वाटलं की हे हम्म. उंबरच आहे. आणि समोर पक्षी आहेत, लव्ह बर्ड्स. लव्ह बर्ड्स. पक्षी प्रेमींसाठी हे लव्ह बर्ड्स पण आहेत. साईडला आपण बघू शकता की छान प्लांटेशन आहे. आणि समोर जे आपल्याला दिसतंय ते किचन आणि हा डायनिंग एरिया आहे. समोर आपण बघू शकता की ही आंब्याची बाग आहे. टोटल एकूण क्षेत्र किती म्हटलं? 3 एकर. 3 एकर. ओके. आणि शेतावरती कोणकोणती पिकं घेतात? गहू, चावल. ओके. तांदळाचं पॅडी कल्टिव्हेशन. आणि ह्या आंब्याच्या बागेमध्ये पण छान बास टाकून तुम्ही निवांत झोपू शकता, बसू शकता, गप्पा मारू शकता. वाह! आणि अगदी इझिली आंबे तोडता येतात. वाह! समोर माग. खूप शांत आणि सुंदर परिसर आहे. बदक. बदक आहेत. एकदम ग्रामीण वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात हा परिसर आहे. जेवणाचे ऑप्शन्स काय आहेत सर? व्हेज, नॉन-व्हेज दोन्ही अवेलेबल आहे? दोन्ही बी. दोन्ही आहे? हम्म. ओके. कस्टमर्सच्या, व्हिजिटर्सच्या आवडीनुसार आपल्याला दोन्ही टाईपचे फूड अवेलेबल आहेत. सर, तुम्ही तुमचा वेळ दिला आणि आम्हाला अतिशय छान माहिती दिली. त्याच्यासाठी मी तुमची आभारी आहे. थँक थँक यू. आणि हा व्हिडिओ जे प्रेक्षक पाहत आहेत, हा व्हिडिओ जे बघत आहेत लोकं, त्यांना मी आवर्जून सांगू इच्छिते की खूप सुंदर निसर्गाच्या सानिध्यात ग्रामीण संस्कृतीचं, कल्चरचं एक्सपिरियन्स तुम्ही करू शकता. आणि अवश्य एकदा तरी ह्या फार्महाऊसला भेट द्या. सुख कृषी पर्यटन केंद्राला नक्कीच नक्की अवश्य भेट द्या. भेट द्या. आम्ही आपल्या स्वागतास उत्सुक आहोत. धन्यवाद. धन्यवाद. थँक यू.